हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर मी आज बनवणार आहे मॅगीचे पकोडे. त्यासाठी मी ते युपी मॅगीचा वापर केलेला आहे. तुम्ही कोणतीही मॅगी घेऊ शकता. तर अगोदर आपण मॅगी शिजवून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू. तर मी आता इथून 7 दिवस वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी टाकणार आहे. आपली सिरीज सुरू होणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ येतील. चला तर मग वेळ वाया नाही घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं पातेलं ठेवलं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. मग मॅगी टाकून शिजवून घेऊ मॅगी. हे पकोडे खूप छान लागतात, एकदम भारी असं कुरकुरीत होतात. तर बघा हे मस्तपैकी शिजलेलं आहे. तर आता आपण तोपर्यंत नाही तर कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. तर याचा वापर मी तुम्हाला पुढे सांगते मी कशासाठी करणार आहे ते. तर आपण इथं 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेत आहे. तर असं तर बघा आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण मॅगी घेऊ. तर बघा इथे 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडं कांदा, टमाटर, हिरवी मिरची बारीक बारीक कट करून घेतला, कोथिंबीर टाकून, हळद, एकदम थोडंसं लाल तिखट पण वापरणार आहे, 1 चमचा मीठ. तर बघा इथं लाल तिखट, मॅगी मसाला. तर यामध्ये ना स्पेशल टॉपिंग मसाला आला होता, तोही मी त्यात टाकून घेतलेला आहे. तर मग त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊन मग याचे गोळे करून बारीक छोटे छोटे. तर बघा इथं मस्तपैकी गोळे करत आहे मी. तर बघा आपले गोळे तयार होतील आता. तर बघा तयार झालेले आहेत. तर तेल ठेवूत. तर आपण तेल ठेवून घेतले. तुम्हाला म्हणलं होतं ना मी ते कॉर्नफ्लावरचा वापर पुढे करणार आहे. तर तेच हे कॉर्नफ्लावर मी मस्त ते गोळे कॉर्नफ्लावरमध्ये मिक्स करून घेतले, डीप करून घेतलेले आणि मग त्याच्यावर सुक्की मॅगीवरील लेअर लावलेलं आहे. मग तळून घेते. तर आता पण इथं वडे तळून घेऊ. खूप भारी मध्यम आचेवरच तळायचे, मध्यम आचेवर, जेणेकरून ते जास्त असं काळपट रंग होणार नाही, जळणार नाही. खूप कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लावरचा वापर जर केला आपण इथं ते डीप करून घेतले ना, तसं डीप करून घेतलं तर खूपच कुरकुरीत होतात, खूप भारी लागतात. वरून आपण सुक्की मॅगीचं लेअर लावलेलं आहे, खूपच भारी लागतात. तर तुम्ही पण ट्राय करून बघा कसे लागतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आपले हे तयार झालेले आहेत वडे तळून. तर काढून घेऊ. तर बघा आपली इथं काढून घेतलेले आपण डिश तयार करून घेतलेली आहे, त्यासोबत चहा. चला तर मग या तुम्ही पण नाश्ता करायला. जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.